नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता आपली जानकी सौमित्राला म्हणत असते, भाऊजी तुम्ही असं का करत आहात? तुम्ही अवंतिकाला समजून घ्या ना. ती शर्वरी ताईला सोडवण्यासाठीच हे सगळं करत आहे ना. तुम्ही उलटं तिला सजेशन द्या ना. तिला तुमच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा. तिला ती अजून काहीतरी करू शकेल. ती चांगल्या प्रकारे केस लढू शकेल. तुम्ही तिला अजून काहीतरी इम्पॉर्टंट असं काहीतरी सांगितलं तर तिला केस लढणं अजून सोपी होईल ना. असं आता जी जानकी आहे ती सौमित्राला सांगत असते. तर सौमित्र म्हणतो, अच्छा तुला असं वाटतंय का की मी अवंतिकाला काहीतरी सांगावं? तर मग ऐक, मला काय वाटतंय आणि माझं ऑब्झर्वेशन काय आहे या घरातलं ते मी तुला सांगतो. असं बोलल्यानंतर आता जानकी म्हणते, ठीक आहे भाऊजी सांगा नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर आता सौमित्र जो आहे तो सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मला असं वाटतंय की घरातलीच घरभेदी व्यक्ती आहे ती सगळी काही आपली माहिती जी आहे अवंतिका काय करते काय नाही करत आहे ही सगळी माहिती त्या देसाई ॲडव्होकेट देसाईंनाच सांगत आहेत. असं आता सौमित्र बोलत असतो. आता सौमित्राचा इशारा कुणाकडे असू शकतो हे तर तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही. मला तरी असं वाटतंय सौमित्र हे सगळं काही ऐश्वर्यालाच बोललं आहे. तर ह्या भागात आजच्या पुढील भागात आपल्याला हेच पाहायला भेटलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? कोण असेल घरातील घरभेदी? तुमचं मत काय ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.